नमस्कार, लेखनीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। अत्याधुनिक गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न। रोहा परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा 50 खाटांचा रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडला आहे। या रुग्णालयाच्या माध्यमातून रोहेकरांना अत्याधुनिक सोयी सुविधांची सुसज्ज असलेले हे रुग्णालय आता सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले असून रोहा आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरामध्ये न जाता स्थानिक पातळीवर दर्जेदार सेवा मिळणार असल्याचे समजते। या रुग्णालयात ICU, ट्रॉमा केअर युनिट, 24 तास आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, हृदयरोग, मेंदूविकार अशा असंख्य उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत। सदरच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे, माननीय आमदार श्री अनिते तटकरे, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि डॉक्टर शशिकांत पाटील, डॉक्टर मनीष विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संचालक डॉक्टर रत्नदीप गौडी, डॉक्टर तन्वी पंधारे, डॉक्टर रोहन पंधारे, डॉक्टर राजेश टेलर इत्यादी होते। या उद्घाटन सोहळ्यात सौ वरदा सुनील तटकरे, माननीय सौ वेदांती तटकरे, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज। रोहा तालुका प्रेस फोटोग्राफर अंजुम पानसरे सोबत रोहा तालुका विशेष प्रतिनिधी शाहनवाज मुकादम यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल याचा बरोबर त्यांनी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला। अदितींनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांची मागणी होती आणि आपला तमाम रोहेकरांना सुद्धा ज्ञात असलेले 15-20 वर्षापूर्वीचं रोहा आपण आठवलं तर ही सगळी जागा मळीची जागा म्हणून होती, जे इथं काही नव्हतं, गवत उगवणं याच्या पलीकडे इथलं काय अस्तित्व नव्हतं। त्यावेळेला अवधूत नगराध्यक्ष होता, त्याने आणि सर्वांनी म्हणून मला सांगितलं की आपण ही जागा तयार करू शकतो, कारण सातबाऱ्यावरती ती जागा नव्हती। ती सातबाऱ्यावरती जागा आपण केली आणि मला सांगायला नक्कीच आनंद वाटेल आजच्या या रुग्णसेवेच्या निमित्ताने की हे जागेचं शासकीय जागा नगरपालिकेने ज्यावेळेला मी मागितली त्याला याचं मूल्यांकन होतं मकरंजी 5 कोटी रुपये। आजचे मुख्यमंत्री, त्यावेळेचे सुद्धा मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस, आणि मी मंत्री असताना देवेंद्रजी सुरुवातीच्या कालावधीमध्ये नागपूरच्या वेगवेगळ्या कल्पना त्या कालावधीमध्ये नक्की त्या ठिकाणी होत्या। दीर्घकाळ उभारणीमध्ये जरी वेळ झाला तरी धायवीर महाराजांच्या आशीर्वादातून तमाम रोहेकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ज्या वेळेला ही जागा सातबाऱ्यावरती आली त्यावेळेला कधी वाटलं नव्हतं की इथं मल्टी स्पेशालिटी उभं राहील, पण आज आपल्या तमाम रोहेकरांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आजचं हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे।